jungle. राजा शिवाजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश येनिलिया यांचा भव्य रोड शो, चाहत्यांची तुफान गर्दी. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हे त्यांच्या आगामी राजा शिवाजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सांगली शहरात दाखल झाले होते. त्यांच्या आगमनामुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सांगलीमध्ये आल्यानंतर रितेश आणि जेनेलिया यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शिवभक्त आणि चाहत्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शहरातून भव्य रोड शो काढण्यात आला. रोड शो दरम्यान दोघांनाही पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढत या क्षणाचा आनंद घेतला. यानंतर दोघांनी सांगलीतील मल्टिप्लेक्समध्ये भेट देत चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधला. चाहत्यांनी हस्तांदोलन, सेल्फी आणि गप्पा मारत त्यांनी उपस्थितांचा आनंद द्विगुणित केला. रितेश आणि जेनेलिया या जवळून पाहण्यासाठी युवक युवतीसह महिलांनी मोठी गर्दी केली होती. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे सांगली शहरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. चाहत्याकडून राजा शिवाजी चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता व्यक्त करण्यात येत आहे. स्त्रियांची इज्जत आणि अब्रूची जपणूक केलेली होती. त्या पद्धतीनं आपण पाहतो पुण्यात जे वारंवार अल्पवयीन मुलींवर ज्या घटना घडत आहेत बलात्कारासाठी, यासाठी तुम्हाला काय आव्हान करावं असं वाटतं? नाही, मला एवढंच आव्हान करायचं की आपण ज्या मातीत आपला जन्म झाला आहे, जिथे अशा विचार करणाऱ्यांनासुद्धा चौरंग करण्याची शिक्षा होती, आता माझं एवढंच काय रक्त सळसळतं असं ऐकून संताप येतो. आक्रोश, रोष, जन आक्रोश असणं पण साहजिक आहे, असलं पण पाहिजे, राग आलाच पाहिजे. मला असं वाटतं की आपली जी कायदा व्यवस्था आहे आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टने निर्णय जर घेतले, आपल्याकडे नियम आहेत, शिक्षा पण आहे, त्याची अंमलबजावणी जर लवकर केली तर मला वाटतं त्याचा एक जनतेत चांगला एक परिणाम होईल. आणि काय असे विचार करणारे सुद्धा लोकांना कळेल की बाबा असं काही केलं तर काय. बऱ्याचशा देशात वेगवेगळ्या शिक्षा आहेत. मला वाटतं की कायद्यात सुद्धा बदल करून काय कठोर शिक्षा जर पुन्हा आणता आली तर ते चांगलं होईल.